दुसऱ्याला नाव ठेवणं म्हणजे त्याची किंमत वाढवणं. सोनाराच्या शेजारी भेळीवाल्यानं दुकान टाकलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय? काहीच नाही. मग वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे आणि बाकी कोणी किती दुकानं टाकली तर ती भेळीची दुकान आहे. तो मैं देखील साजनी बसुत संगी किती स्वीकृत जमले स्वतः तत्व सर्वचे शेत आहे निवडलेला भंग कोणाचा भंगाचा शेवटचं घडवून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खान एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणं नाही. गायकानं, वादकानं, महाराज लोकांनी, पखवाद्यांनी, गुणीजनांनी आणि भजनेनी कधी दुसऱ्याच्या संप्रदायाला नाव ठेवायचं नाही. कारण ज्याचा त्याचा संप्रदाय ज्याला त्याला प्रिय आहे. आता पुढे सांगा, वारकरी संप्रदाय इतका मोठा संप्रदाय कुणाचा नाहीच तर त्याला नाव ठेवून त्याची किंमत का वाढवावी? दुसऱ्याला नाव ठेवणं म्हणजे त्याची किंमत वाढवणं. सोनाराच्या शेजारी भेळीवाल्यानं दुकान टाकलं, सोनाराच्या गल्ल्यावर परिणाम काय? काहीच नाही. मग वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे आणि बाकी कोणी किती दुकानं टाकली तर ती भेळीची दुकान आहे. वैष्णवांचा माळ खेळा तुरा तुरा वासोचे तुरा तुरा वासोचे तुरा तुरा वासोचे वासोचे वासोचे. ज्याचा पाया ज्ञान आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. शब्द सोडायचा नाही. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, हो विनीत आहे का, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आता परत ऐका, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याच्यात 3 शब्द आहेत. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय ध्यान नाही, रियाजाशिवाय पखवाद नाही, प्रॅक्टिस शिवाय गायन नाही आणि पुस्तकं वाचल्याशिवाय कीर्तन नाही. व्यायामाशिवाय पैलवान नाही, कष्टाशिवाय पोटभर अन्न नाही आणि नम्रतेशिवाय लक्ष्मी नाही. तुम्ही माझा टेलपणा केला का लक्ष्मीचा बोंग्या झालाच. परत चला माग. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. तुम्ही आजारी आहे का? नाही. अभ्यासापेक्षा ओवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण पुढची ओवी ऐका. ज्ञान तुम्हाला संतांशिवाय, संताची सेवा केल्याशिवाय येऊ शकत नाही. त्याला 4था अध्याय स्पष्ट सांगतोय, तनु मनु जीवे चरणाशी लागा. आणि आयुष्यभर ज्यांनी संतांची सेवा केली त्यांचं तृतीय पुण्यस्मरण आहे. पुन्हा नीट ऐका. यदा कदाचित सस्याला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित वांशीला मुलगा होईल, यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित मृग जलाने तहान भागेल, यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल. पण स्वनिर्मिती करून स्वतः विनोद तयार करून पुन्हा किती कीर्तनकार झाले तर इंगळे महाराजांसारखे होणार. इंगळे महाराज महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा होता की त्यांच्याकडे कोणाचं टाचन नव्हतं. त्यांच्या टाचनावर बाकीचे कीर्तनकार कोट्याधीश झाले. पण त्या माणसाकडे सेल्फी नॉलेज होतं. सेल्फी स्वतःच, दुसऱ्याचं नाही. तुम्ही अख्खे कीर्तन ऐका सध्या, या कथा बिथा या सगळ्या दुसऱ्याच्या ऐकून लिहून काढून लोकांना सांगायच्या आहेत. ह्या कथा बिताच्या फुटल्यात ना आपल्याकडे मोका.
या कथा बिथा सगळ्या कोणत्या तरी लिहून काढायच्या, त्या रातभर पाठ करायच्या, सकाळी सांगून टाकायचं. हे भांडवल आहे. पण हा महात्मा असा होता, याने टाचन सुद्धा कोणाचं काढलं नाही आणि आयुष्यात कोणाची गरजही पडली नाही. आता हे तर अभ्यासाचं झालं. महाराज त्या चाली सुद्धा सेल्फीच होत्या. अभ्यास तर स्वतःचा होता, तिथं चॅलेंज नाही. इंगळे महाराजांकडे कीर्तनातल्या भांडवलाला चॅलेंज नाही. आता किती कीर्तनकार कथाकार झाले तर सगळे चोरलेल्या इस्टेटीवर आहेत. सगळ्यांनी दुसरं कोणाचं तरी चोरलंय आणि तेवढंच सांगायचं त्याला का उठलाय. पण त्या माणसाकडे दोन्ही गोष्टी अशा होत्या. पुस्तकी भांडवल स्वतःच होतं, विनोद निर्मिती स्वतःची होती, आणि चाली बाबा गेल्यानंतर अजून त्या चाली 16 मात्र्यात कोणाला म्हणता आल्या नाहीत. असे वट्यावर बसून गाणं रेलं येत.